बऱ्याच वेळी काय होतं की लग्नाला बरेचसे वर्ष होऊन गेलेले असतात, परंतु आपली सत्यनारायण पूजा झालेली नसते किंवा नवदाम्पत्य काही अडचणीमुळे सत्यनारायण पूजा थोडीशी पुढे ढकलली गेली असेल, तर हा एकदम उत्तम महिना आहे श्रावण महिना, की ज्यामध्ये तुम्ही सत्यनारायण पूजा, सत्यनारायण उपासना, व्रत करू शकतात आणि त्याचा तुम्हाला 101% चांगला रिझल्ट भेटणार आहे. यंदा 5 ऑगस्ट रोजी श्रावण मास सुरू झाला असून 3 सप्टेंबर रोजी तो पूर्ण होणार आहे. मात्र 2 आणि 3 सप्टेंबर रोजी श्रावण अमावस्या विभागून आल्याने 1 सप्टेंबरपर्यंत कधीही आपल्याला सत्यनारायण पूजा करून घेता येईल. त्यासाठी फार मोठी तयारी करावी लागत नाही. भक्तिभावाने सत्यनारायण पूजा मांडावी, गुरुजीकडून कथा वाचन ऐकावे, प्रसादाचा नैवेद्य दाखवावा आणि सगळ्यांना वाटून मग आपणही घ्यावा. पण हा आग्रह कशासाठी, त्याचे लाभ काय, याबद्दल सविस्तर आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्याला आयुष्यात अनेक प्रसंगातून आपल्याला धीराने मार्ग काढावा लागतो आणि आपले मनोधैर्य टिकवून ठेवावे लागते. अशा कठीण प्रसंगात आपल्या अडचणीतून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी असे व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत. घरच्या घरी अगदी सहज करता येणाऱ्या काही उपासना आहेत, त्यातील हे एक. यामुळे आपल्या मनाचे शुद्धीकरण तर होईलच, पण जगायला बळ सुद्धा मिळते. कुठलेही कल्पविकल्प मनात न ठेवता हे व्रत केले तर मनाचा सात्विकपणा अनुभवता येईल आणि चेहऱ्यावरचा हरवलेला आनंद सर्वांना दिसू लागेल. आता ही उपासना आणि व्रत कसं करायचं? विवाह झाल्यावर सत्यनारायण पूजाचा आणि मग कुलदैवतेचं दर्शन घेऊन संसाराला सुरुवात करावी, अशी रूढी परंपरा आहे. श्रावण महिन्यात किंवा एखादा चांगला दिवस पाहून अनेक घरात वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा केली जाते. मात्र काही घरात वर्षभरात पूजा राहून जाते, ती विशेषतः श्रावणात केली जाते. श्रावण मास हा पुण्य संचयाचा, त्या दृष्टीने सत्यनारायण पूजेच्या व्रताद्वारे श्रावणात पुण्य संचय करावा या हेतूने पूजेचे आयोजन केले जाते. त्यामुळे लाभ काय होतात तेही आपण जाणून घेऊया. सत्यनारायणाची पूजा घरातल्या घरात आणि सार्वजनिक स्वरूपातही केली जाते. हे व्रत करणारा मनुष्य ह्या लोकी सर्व सुख उपभोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदास जातो असे मानले जाते. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हे व्रत करण्याची देखील परंपरा आहे. घरातील जे व्यक्ती हे व्रत करेल त्यानेच प्रत्येक पौर्णिमेला हे व्रत करायचे असते. आता या पूजेची विधी नक्की कसा? घरात पूर्व किंवा उत्तर दिशेस एक चौरंग पाट मांडावा, त्यावर एक वस्त्र घालावे, त्यावर मुठभर तांदूळ पसरावे आणि त्याचा मधोमध पाण्याने भरलेला कलश ठेवावा. त्यात पैसा आणि फूल घालावे, त्यावर एक तामण ठेवावे आणि त्यात मुठभर तांदूळ पसरावे. यात तुळशीपत्राचे आसन करून त्यावर आपल्या देवघरातील श्रीकृष्णाची मूर्ती ठेवावी आणि त्याची पूजा करावी. श्रीकृष्णाला 108, 1008 अशा संख्येत तुळस अर्पण करावी. पूजेत मन एकाग्र व्हावे त्यासाठी हा मोठा आकडा दिला जातो. तुळस अर्पण करून फुलं वाहावीत. केळीचे खांब पवित्र मानले जातात आणि त्यांनी सजावट केल्याने पूजेला अजून शोभा येते, मांगल्य आणि पावित्र्य जाणवते. परंतु तो मिळाले नाही तर म्हणून पूजा थांबवू नये. आता ही विधी मी लेखी स्वरूपात जरी तुम्हाला सांगितली असेल, तर तुम्ही ज्या ब्राह्मणाला या पूजेसाठी बोलवलं आहे ते ब्राह्मण तुम्हाला अगोदरच एका पानावर लिहून देता की काय काय तयारी करावी लागेल. परंतु तुम्हाला अगोदरच थोडं ज्ञान पाहिजे म्हणून ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल सांगितलेलं आहे. सत्यनारायणाचा प्रसाद जास्तीत जास्त लोकांना मिळावा म्हणून पूजा झाल्यावर लोकांना दर्शनासाठी बोलवावे आणि तीर्थप्रसाद द्यावा. त्याबरोबर न्याहारीची डिश, पेय, सरबत ह्या ऐच्छिक बाबी आहेत. त्यावर जास्त खर्च होणार असेल तर ते टाळा आणि सत्यनारायण पूजेचा आनंद घ्यावा. श्रीकृष्णाच्या मूर्तीला मनोभावे नमस्कार करून त्याला गंध, अक्षदा, फुलं आणि तुळस अर्पण करावे. आपल्याकडून हे व्रत करून घ्यावे म्हणून देवाला विनंती करावी. धूप, दीप, उदबत्ती ओवाळावी आणि अंतर्मनाने शरण जावे. सत्यनारायण व्रत पोथी मिळते, संपूर्ण चातुर्मास यात सुद्धा आहे. त्यातील सत्यनारायण कथेचे वाचन करावे. आरती करून शिऱ्याचा नैवेद्य दाखवावा, त्यात केळं घालावे. त्या दिवशी घरात जो काही स्वयंपाक केला असेल त्याचा महानैवेद्य दाखवावा आणि घरातील सर्वांनी तो ग्रहण करावा. तसेच शिऱ्याचा प्रसाद बाहेरच्या निदान 2-4 जणांच्या मुखी लागावा, जेणेकरून प्रसाद वाटप केल्याचेही पुण्य मिळते. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील देवांची पूजा झाली की मूर्तीवर अक्षता वाहून पुनरागमनाय असे 3 वेळा म्हणावे आणि श्री विष्णू कृष्णाची मूर्ती पुन्हा देवघरात ठेवावी आणि नमस्कार करावा. हे व्रत महिन्यातून फक्त पौर्णिमेला करायचे आहे. तुम्ही घरातल्या घरात पण करू शकता विना कोणी ब्राह्मण सांगितल्याची. फक्त विधी लक्षात ठेवायचा आहे, त्यामुळे ते सहज करता येईल असे आहे. वरील व्रत आणि उपासना करताना त्यातील मेक गोम असे आहे की आपण करत असलेल्या व्रताची
उपासनेची कुठेही वाच्यता करायची नाही, कुठेही अवाक्षर सुद्धा काढायचे नाही, तरच ते फलद्रूप होईल हे ध्यानी असू द्यावे. नाहीतर कर्णोपकरणी झाले तर त्याचे महत्त्व कमी होऊन फळ पदरात पडणार नाही, त्यात सातत्य ठेवावे. उपासनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याने नुसतेच मनोबल वाढत नाही, तर त्यातील असामान्य प्रचंड सामर्थ्य आपल्याला जीवन प्रवास आनंददायी करते. फक्त त्यात समर्पणाची भावना हवी, साधेपणा हवा, अहंकाराचा लवलेशही नको, तरच ती पूजा फलद्रूप होईल. रामकृष्ण हरी.